याचं फक्त वाईट वाटतं। वाईट याचं वाटतं की तुम्ही याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास विसरलात। अवघ्या 9व्या वर्षी महाराजांच्या वतीनं आग्र्याच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या संभाजी राजांचा इतिहास विसरलात। अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्याचं परराष्ट्र मंत्रीपद सांभाळणाऱ्या संभाजी राजांचा इतिहास विसरलात। अवघ्या 23व्या वर्षी स्वतःला राज्याभिषेक करवून घेणाऱ्या संभाजी राजांचा इतिहास विसरलात। आणि तोच इतिहास असंही सांगतो की खुद्द दिल्लीपती 5 लाख फौज घेऊन महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यानंतर सुद्धा 8 वर्ष महाराष्ट्र असा झुंजला की एक सुद्धा किल्ला दिल्लीच्या हातात जाऊ दिला नाही। हाच या महाराष्ट्राचा इतिहास। हे का घडलं, कसं घडलं, चर्चांना उधाण आले। परवा आमच्या कराडकर बाबांनी एक गोष्ट सांगितली। एका पंचायतीत सत्ता होती, दादा बाबांची सत्ता होती। हे दादा बाबा वेगळे होते। त्या पंचायतीत कमलाबेन आल्या आणि कमलाबेन म्हणाल्या शू करे छे, हे नाही चालणार, सत्ता बदलली पाहिजे। दादा बाबात फूट पडली, दादा बाबा वेगळे झाले, सत्ता खाली आली। आणि दुसऱ्याच दिवशी बाबांना दादांच्या शर्टाला कमळाबाईच्या केसातली पिन सापडली। म्हणजे असं तर नाही ना की मी नाही त्यातली कडीला वाहतली, असा संशय सगळीकडे व्यक्त होतो। पण आता हे सांगायची वेळ आलेली आहे की या महाराष्ट्रावर सत्ता गाजवण्याचे मनसुबे अनेकांनी करून झाले। 350 वर्षांनंतर पुन्हा हे दाखवून द्यायची वेळ आलेली की महाराष्ट्र हा दिल्लीला मुजरे करणाऱ्यांचा नाही, तर वेळ आली तर दिल्लीला सुद्धा डोळे दाखवणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे। याच मातीत 350 वर्षांपूर्वी एक मोठी घटना घडली होती, अफजल खानाचा वध। नाही, कुठल्याही धर्माविषयी बोलणार नाही, बोलण्याची काही आवश्यकता नाही, पण प्रसंग पुन्हा होतोय की नाही याचा फक्त एकदा विचार करा। अफजल खानानं महाराजांना भेटीला बोलवलं, महाराज भेटीला गेले। अफजल खानानं डाव्या बगलीत महाराजांची मान दाबण्याचा प्रयत्न केला। महाराज बेसावत हे बघून पाठीवर खंजीराचा वार केला। आतमध्ये चिलखत होतं, बख्तर होतं, म्हणून महाराज वाचले। वार कदाचित 350 वर्षांनंतर पुन्हा होतोय। वार करणारे पुन्हा विसरलेत की शिवसेनेच्या अंगात जे बख्तर आहे ते हिंदू हृदय सम्राटांच्या आशीर्वादाचं बख्तर आहे। आणि जी वाघनखं आहेत ती शिवसैनिकांच्या रूपाची वाघनखं आहेत। त्यामुळे आता ही वाघनखं बाहेर काढतील आणि असुरी महत्वाकांक्षेचा कोथळा बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, जो भगवा आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी तुमच्या आमच्या हातात दिलेला हा भगवा साधा सुद्धा नाही। हा भगवा प्रभू रामचंद्राचा भगवा आहे, हा पांडवांचा भगवा आहे, हा सम्राट चंद्रगुप्ताचा भगवा आहे आणि 5 पातशाहांच्या छाताडावर पाय देऊन नाचवलेला महाराजांचा भगवा आहे। आणि म्हणूनच या भगव्यासाठी एक व्हा, या भगव्यासाठी जीवाचं रान करा। येतील त्यांच्या सोबत, येणार नाहीत त्यांच्या शिवाय, आणि जे आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन विधानसभेवर भगवा फडकवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।